स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला। अरुणाचल प्रदेशात इथं भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन 800 फूट दरीत कोसळलं। या अपघातात शुक्रवारी जवान सुनील गुजर यांना प्राण गमवावे लागले। सुनील गुजर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर तर्फे मलकापूर येथील रहिवासी होते। आज त्यांचं पार्थिव मूळ गावी आणण्यात आलं। गुजर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला। लष्करात सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर तर्फे मलकापूर येथील जवानाला वीरमरण आलं। सुनील विठ्ठल गुजर वय 27 असे या जवानाचे नाव आहे। भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना अरुणाचल प्रदेशात लष्कराचं वाहन 800 फूट खोल दरीत कोसळलं। त्यामध्ये गुजर याचा मृत्यू झाला। गुजर 2019 मध्ये लष्करात भरती झाले होते। पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे 110 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये ती सेवा बजावत होते। रस्त्याचं काम सुरू असताना गुजर डोजर चालवत होते। गुरुवारी अचानक डोजर दरीत कोसळलं। गुजर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 6 महिने वयाचा मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे। पार्थिव गावी येताच अश्रूंचा बांध फुटला। चौथ्या दिवशी सुनील गुजर यांचं पार्थिव त्यांच्या शित्तूर तर्फे मलकापूर गावात आणण्यात आलं। यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती। पार्थिव गुजर यांच्या राहत्या घरी आणताच त्यांच्या आई, वडील, पत्नी आणि अन्य नातेवाईकांना अश्रू अनावर झाले। शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात गुजर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली।